हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. तर आज मी बनवणार होते काकडीचे धपाटे, कारण अनिकेतच्या ऑफिसमध्ये पॉटलक होता. सगळेजण मिळून काही ना काहीतरी अशी स्पेशल वेगळी डिश घेऊन येणार होते. मग म्हटलं काय असं स्पेशल करून द्यावं, तर त्यावर तो बोलला की काकडीचे धपाटे मस्तपैकी करून दे. म्हणून गावाकडूनच येताना ही मोठी अशी काकडी आम्ही घेऊन आलो होतो आणि खिसायला घेतली. पहिला अर्ध कट करून घेतलं, कारण खूप मोठी काकडी होती ती. आणि जेव्हा खिसायला घेतलं ना, तेव्हा समजलं त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी आहे. आणि जास्त प्रमाणात पाणी असेल ना, तर पीठ हळूहळू मऊ पडत जातं आणि त्याचे धपाटे एवढे काही चांगले होत नाहीत, म्हणजे ते पसरतात. म्हणून त्याला मी वरची पहिला साल काढून घेतली. साल काढल्यानंतर त्याला मी खिसून घेतलं. आणि माझ्याकडे ना मोठी खिसणी नव्हती, म्हणून मी बारक्या खिसणीने सगळं खिसून घेतलं होतं. आणि ते खिसेपर्यंत ना माझी खिसणी बघा कशी वाकडीच होऊन बसली. खिसून घेऊन त्यातलं थोडंसं पाणी निथळलं. आता मी पीठ मळायला घेतलं. त्याच्यामध्ये मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घातलं, अर्धी वाटी मी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलं आणि पाव वाटी मी तांदळाचं पीठ घातलं होतं. त्यासोबत साईडला मी एक वाटण तयार करून घेतलं. त्याच्यामध्ये हिरव्या मिरची, कोथिंबीर, जिरं, आलं, लसूण हे सगळं घालून त्याची पेस्ट बनवून घेतली. थोडंसं हिंग घातलं, मीठ घातलं आणि चवीसाठी त्याच्यामध्ये थोडेसे ओवा हातामध्ये चुरा करून घातला. आणि आता आपल्याला हळूहळू पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे, कारण काकडीमध्ये थोड्या प्रमाणात पाणी असतंच. आधीच कणकेचा गोळा आपल्याला जास्त मऊ बनवायचा नाही आहे, कारण जेव्हा आपण धपाटे बनवायला घेतो ना, तेव्हा सिंगल गोळा थोडंसं पाणी घालून आपल्याला मळून घ्यावा लागतो. त्यावेळी ते आपण ॲडजस्ट करू शकतो आपल्याला कसं कणिक हवं आहे ते. इथे मी एक सुती कापड घेतला आहे, त्याला असं थोडंसं ओलं करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मळलेला एक गोळा ठेवला आणि हळूहळू थापायला सुरुवात केलं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही हाताच्या साहाय्याने थापू शकता आणि मध्ये मध्ये थोडंसं आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे, जेणेकरून गोळा व्यवस्थित पसरला जाईल. थोडं थापून झाल्यानंतर त्याच्यावर आपण कांदा किंवा तीळ घालू शकतो. इथे मी कांदा घातलेला आहे आणि परत मी त्याच पद्धतीने थापायला घेतलं आहे. जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही बनवायचं, मध्यम थापून घ्यायचं. इथे आपला तवासुद्धा गरम झालेला होता. त्याच्यावर मी थोडंसं तेलाची धार सोडली आणि त्यानंतर तव्यावर मी धपाटे घालायला सुरुवात केली. 1 बाय 1 मी सगळे धपाटे त्याच्यावर बनवून घेतले. अशा पद्धतीने तुम्ही धपाटे बनवले ना, तर एकदम चवीला खूप छान होतात. धपाटे घातल्यानंतर साईडने सुद्धा आपल्याला तेल घालायचं आहे, थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्याला झाकण लावून ठेवून द्यायचं. आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं, नाहीतरी धपाटे आपले करपूसुद्धा शकतात. मध्यम गॅसवरती आपल्याला त्याला शिजवायचं आहे. प्रकारे मी सगळे धपाटे बनवून घेतले आणि बघू शकता ते दिसायला किती छान दिसत होते. टेस्टला पण एक नंबर झालेले. त्यानंतर मग मी अनिकेतचा डबा पॅक करायला घेतला. 2 डब्यांमध्ये मी धपाटेच घातले होते व्यवस्थित कट करून वगैरे. त्यानंतर मी एका डब्यामध्ये थोडंसं दही घातलं. मग दुसऱ्या एका डब्यामध्ये मी शेंगदाण्याची चटणी घातली होती. धपाट्याबरोबर शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते. त्याच्यामध्ये थोड्याशा मसाला मिरचीसुद्धा मी तळून घातल्या होत्या. फायनली अनिकेतचा टिफिन पॅक होता आणि इथे बघू शकता किती व्हरायटी आणले होते त्यांच्या ऑफिसमध्ये. टेबल तर पूर्ण खाण्याच्या डब्यांनीच भरून गेला होता. चला तर आता तुम्हाला रिव्ह्यूज दाखवते, माझे धपाटे आवडले का नाही ते. प्राची